एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। सरन्यायाधीशवर बूट फेकणाऱ्या व्यक्तीवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करा। आरपीआय प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे। सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय भूषण गवई साहेब यांच्यावर बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर तिवारी या व्यक्तीवर देशद्रोहीचा गुन्हा दाखल करावा आणि त्यांची सनद रद्द करावी अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र राज्य व सोलापूर जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली। आरपीआय पक्षाच्या नेत्यांनी सांगितले की हा प्रकार हा मनुवादी आणि संविधान विरोधी मानसिकतेचा कट असून न्याय व्यवस्थेवर केलेला गंभीर प्रहार आहे। या संदर्भात रिपब्लिकन पार्टीने निवेदन सादर करत कठोर कारवाईची मागणी केली आहे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेशाध्यक्ष जकाप्पा कांबळे यांनी दिला आहे। निवेदन राकेश किशोर हे मनुवादी वकील सुप्रीम कोर्टात काम करत असताना गवई साहेबांच्या अंगावर बूट फेकणं कोशिश केला। त्याला आम्ही एवढं सांगून ठेवतो की आम्ही तुला सोडा म्हणून कशाबद्दल म्हणलो, आमच्या रक्तात संविधानाबरोबर वागायचं आहे आणि आमच्या रक्तात आणि बुद्ध धर्म आम्ही स्वीकारलो आणि बुद्धाला जवळ केलो म्हणून आम्ही शांत आहेत। आणि हिजाबद्दल जरा हिजापुढं मनुवादी लोक असे जर करत असतील अजून एकदा भीमा कोरेगाव घडल्याशिवाय राहणार नाही। आणि हा मनुवादी वकीलला कृष्णाने तुला ताकद दिला तू केला, जर आम्हाला पण आमचं संविधान ताकद देऊन ठेवलेलंच आहे, संविधानाच्या माध्यमातून तुझं मनुवादी संपवल्याशिवाय राहणार नाही। आणि बाबासाहेब एकटे असताना तुमचं मनुवादी पुस्तक नेऊन जाळले, आता घरोघरी आमचं बाबासाहेब आहेत एवढं लक्षात घेऊन तुम्ही पुढे चालावं आणि ह्याच्यावर 18 गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे असं आमची मागणी आहे। हे मागणी नाही झालं तर आम्ही आंदोलनाला सुरू करणार आहे। एवढं संपून जय भीम।